Audio Jungle. Audio Jungle. म्हणण्यापेक्षा एक गप्पा म्हणूयात, कारण आपण 4 जण आहोत आणि 4 जण आपण बोलतं करणार आहोत, म्हणजे गप्पाच झाल्या. छान. समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणानं बोट ठेवून ती विसंगती शब्दात पकडून ती हास्य कविता आपल्या समोर मांडताना त्या कवितेचं सादरीकरण आणि अशोक नायगावकर समोर आल्या आल्या आपल्या मनात हास्य फुलतं असे महाराष्ट्रातले प्रख्यात हास्य कवी अशोकजी नायगावकर यांचं आपण टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. महाराष्ट्रातला एकही रसिक असा नसेल की ज्याला अशोक नायगावकर माहित नाहीत. इतकं लोकप्रिय असलेलं कवितेतलं एकमेव नाव म्हणजे अशोक नायगावकर. त्यांच्या सादरीकरणाबरोबरच त्यांच्या कवितेचं वेगळेपण हे सामान्यातल्या सामान्याला भावतं आणि म्हणून ते सगळ्यांच्या आवडते कवी आहेत. आणि या संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. 2 दिवस सगळ्या कवींना त्यांचा सहवास लाभलाय. त्यांच्या बरोबर आपण त्यांच्या सहवासाचा आनंद घेतलाय. त्या सहवासातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्याही पलीकडे ज्या काही असतील त्या गोष्टी अधिकाधिक कळण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण सरांशी संवाद करणार आहोत. खरं तर सरांची शैली ही त्यांची शैली आहे. अनेक कवी असं होतं की हे पाडगावकरांसारखे कविता वाचतात, हे सुरेश भटांसारखे वाचतात असं काही म्हटलं जातं, किंवा त्यांची रचना किंवा त्यांचे सादरीकरण हे त्या मोठ्या कवीसारखं असू शकतं. पण नायगावकरांची शैली ही नायगावकरांची शैली आहे आणि म्हणून त्यांचं हे वेगळेपण आहे. तेव्हा तुम्हाला सांगतो असं म्हणत म्हणत ते जे काही सांगत असतात त्या सांगण्याला आपण भरभरून दाद देत असतो. तर आपण तिथून सुरुवात करूया. सर, ही शैलीचं वेगळेपण तुम्ही स्वतः विकसित केलं का सहजतेने घडत गेलं? सगळ्यांना हॅलो, चालू आहे ना? येत आहे काय? आवाज येत नाही. हॅलो, हा नमस्कार. पहिल्यांदा मला हा बहुमोल सन्मान दिल्याबद्दल प्रथमतः मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्या दोघी सह्याद्री संघटना आणि नक्षत्र काव्य मंच आमचे सोनवणे आणि शंभूदादा पवार 2 महान या भागातल्या व्यक्तींचं मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण मला ऐकायला इथे आलात, आपण मुलाखत घ्यायला आलात. तर आपल्याकडे अगदी लहानपणी, आता हल्ली काय होत आहे की असं एखादी महिला काही लिहायला लागली की लगेच तिच्याकडं असं आश्चर्यानं बघतात. पण 40-50 वर्षापूर्वी एक काळ असा होता की घराघरातल्या महिलांना ओवी रचायची, जात्यावर हे रचायची. जात्यावरच्या ओव्या किंवा बारसं असलं, लग्न असलं त्यावेळी जी वेगवेगळी गाणी म्हटली जातात तर ती म्हणायची. तेव्हा घराघरात खरं तर तुमच्या आमच्या आया मावशा आज्या या कवयित्रीच होत्या. फक्त त्यांनी ते कुठं जे काय ओवली नावं ती कागदावर कुठे लिहून नाही ठेवली खरं म्हणजे. आणि त्या याच्यातनं तुम्ही आम्ही सगळे तयार झालो. मी जो काही तयार झालो ना, तर आमच्याकडे ते दिवाळीचं सगळं फराळाचं बनवायला आळीतल्या सगळ्या माणसं बायका यायच्या आणि मग त्यांच्या भेंड्या लागायच्या. भेंड्या म्हणजे काय होतं, कुरड्या आहे किंवा गव्हाचं काही शेवया बनवणं आहे किंवा डाळी बनवणं आहे. त्याला आळीतल्या सगळ्या बायका एकमेकांकडे जाण्याचा एक त्या काळातला एक प्रघात होता. आज यांच्याकडचं लोणचं आहे, उद्या त्यांच्याकडचं, असा सगळा एक सहकार हा आपल्या सगळ्या त्या वृत्तीतच होता खरं म्हणजे. आणि त्याच्यातनं हे जे काही सृजन आहे ते होत होतं ते कानावर पडलं. म्हणजे मला आठवतंय की वामन पंडिताचे श्लोक म्हणा किंवा अभंग म्हणा हे तुमच्या
मोरोपंतांच्या आर्या, हे सगळं जे गाण्याच्या भेंड्या म्हणून म्हणतात ना, त्या एवढ्या गाण्याच्या भेंड्या लहानपणी मी ऐकल्यात, ते सगळं कानावर पडलं. आता हे काय मी माझी आवडती किंवा असं नाही, हे सगळं सहजगत्या कानावर पडत गेलं आणि त्यातून मग कुठेतरी कवितेची गोडीकडे म्हणजे हे कान वळत गेले. वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे, हे जे काही आहे ना, ह्या ओळी अशा निरंतर 50, 60, 70, आता माझं वय आता 75 अमृत महोत्सवी याच्यामध्ये मी आहे आणि यावर्षी पूर्ण होतील मला. तर त्या याच्यामध्ये जवळजवळ 65 ते 66, 67 वर्षापूर्वी ऐकलेल्या सगळ्या कविता या सगळ्या अजून जशाच्या तशा आठवतात. हे काय आहे तर हे संस्कार आहे. हे संस्कार होत गेले आणि तुम्ही जी शैली म्हणताय ना, ती शैली काही असं कुठेतरी मी प्रयत्नपूर्वक तयार केली अशातला भाग नाही. पहिली जी सुरुवातीची कविता आहे ना, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल बरं का. मी भावगीत लिहित असे, निसर्ग कविता किंवा भाव कविता लिहित असे, तर तुम्हाला त्याच्या ओळी म्हणून दाखवतो. सुरुवातीला मी साश्रू नयन भर क्षणाक्षणाला कुसुमगंध घट भरते, मी अवचित मृगया स्वप्न वनातून वाट वाकडी पळते, मी सचैल शिंपित पदघुंगुर रव लज्जित मनी मोहरते. अशा प्रकारचं नादमय कविता मी माझ्या साधारण 65 ते 70 या सालामध्ये, तर त्या काळामध्ये मी या कविता वयाच्या 18-19 वर्षी साधारण अशा कविता मी लिहिलेल्या होत्या. आणि नंतर मात्र मी जेव्हा मुंबई शहरात आलो, मग मर्ढेकर वाचले, आपले नारायण सुर्वे वाचले, नामदेव ढसाळांच्या सहवासात आलो, साहित्य संघामध्ये एस्थेटिक सोसायटी आणि यांच्यातर्फे मुंबईतल्या एका प्रसिद्ध कवीचं प्रत्येक शनिवारी त्याच्या कविता चक्रमुद्रित करून सायक्लोस्टाईल करून त्याच्यावरती त्याच्यावर एक चर्चासत्र ठेवायचं साहित्य संघाच्या वरच्या सभागृहामध्ये. हे सगळं अंगावर घेतलं आणि कवितेची आवड मुळात. मग त्यानंतर त्यानिमित्तानं शंकर वैद्यांची किंवा सगळ्यांची अनेकांची, आता तुम्हाला वाटेल वाईला असताना हे जे सगळं सुर्वे संबंध तोंडफाट चाललेले होते. आणि मी जेव्हा मुंबई शहरात आलो ना, तेव्हा त्या चिंचपोकळी आणि त्या पुलावरती तिथं त्यांचं घर होतं आणि डबल रूम अशी शाळेत शिक्षक असल्यामुळं, तर मी शोधत तिथे गेलो. त्या करी रोडच्या पुढचं स्टेशन चिंचपोकळी तिथं उतरून, आणि सुर्वे आहेत का म्हणून तर म्हटलं आपण सुर्वे ना वगैरे. मग त्यांना इतका आनंद झाला. मी आणि नारायण सुर्वे आम्ही लोकलमध्ये बसून सेकंड क्लासनं दादर पर्यंत येताना मी सुर्व्यांना, नारायण सुर्व्यांना त्यांच्या सगळ्या कविता म्हणून दाखवलेल्या. म्हणजे वैद्य सर मला म्हणायचे की अशोक, शांताबाई आणि ते स्वतः असंच म्हटले तर तुझ्या इतकी कविता कुणाच्याही ओठावर नाही म्हणून. एवढं त्या काळात एक कवी, एखाद्या कवी आहे ना, कवी घेतला ना की त्याचा पुरा पिच्छा पुरवायचा. संबंध तो मुखोद्गतच झाला पाहिजे. तुम्हाला सांगतो असा मुखोद्गत, एक कवी मुखोद्गत त्या काळात होत गेला. ती एक स्मरणाची एक वेगळी एक, आणि खरं सांगू का, की नशा आहे. कविता ही नशा आहे. तुम्ही वेळ झाल्याशिवाय, म्हणजे तबलजी वगैरे कसं त्याचे जे बोल वगैरे सगळं म्हणून दाखवतात ना, ते आपल्याला असं जाकीर हुसेन वगैरे त्यांचे जे सगळे वेगवेगळे सगळे काय ऐकून आपल्याला धाट वगैरे ते सगळं आपल्याला म्हणता पण येणार नाही. पण त्यांच्या अगदी मला तर आठवत आहे की एक मोठे त्यांचे घराण्यातले आजोबा का कोण, मोठे जे खिरकावा का कोण मला वाटतं, ते झोपलेले असताना असे डोक्यावरती ही बोटं अशी त्यांची फिरत असायची म्हणे. इतकं ते असं वेड होणं आहे ना. तर तुम्हाला सांगतो, हे जे काय आज मी इथं बसलोय ते त्या काळामध्ये कवितेचं वेड लागलं आणि त्याशिवाय दुसरं काही नाही या जगात, असं काहीतरी त्या काळात बिंबलं गेलं. आणि ही जी शैली तुम्ही म्हणताय ना, ही शैली नंतर कशी काय बदलली, एकदम ती कशी काय बदलली. म्हणजे त्याचं पहिलं तुम्हाला सांगतो की सुरुवात जिथे टर्निंग पॉइंट म्हणतो ना आपण, ब्रेक वगैरे, तर त्याची कविता ही लिहिली होती. आणि त्या काळामध्ये दूरदर्शनवरती कवितेचा एक कार्यक्रम व्हायचा 88 साली का काय, त्याच्या आधी. तर हे तुकडे तुकडे लिहिले मी. चिमणीला मग बिल्डर बोले कागद तुझे डोळे ओले, चिमणीला मग बिल्डर बोले कागद तुझे डोळे ओले, काय सांगू दादा तुला माझा घरटा कोणी नेला, म्हणून काय सांगू दादा तुला माझा घरटा कोणी नेला. त्याचे दुसरा तुकडे पण तुकडेच वाचतो मी.
हे अगदी सुरुवातीचं. हे त्यावेळेला दूरदर्शनच्या ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काहीतरी 88 का 88 साली आलो. जेव्हा माणसे एकमेकांना कापतात तेव्हा ताजे मटण मिळणे मुश्किल होते. जेव्हा माणसे एकमेकांना कापतात तेव्हा ताजे मटण मिळणे मुश्किल होते. कारण तेव्हा सारी पशुवधगृहे बंद असतात. चाच्यांनी तर कमालच केली. लोकल गाडीच पळवली आणि कारखान्यांचे जेवणाचे डबे ओलीस ठेवले. नंतर काय झाले कोणास ठाऊक. पूर्वी दानाचे महत्व होते, आता मैदानाचे आहे. गुप्त मैदानाचे तर फार आहे. आता सर्वजण कार्पेट एरिया असे पोरकटपणाने म्हणतात आणि FSI करत फसतात रुततात. एकदा हे बघा किती 30-40 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे मी. एकदा पहिल्या 50,000 विद्यार्थी आले. पहिल्या 50,000 विद्यार्थी आले. मग तपासणारे म्हणाले आता 101%, 102%, 103% असे मार्क देऊया. नंतर शेतीवरचा हा तुकडा हा सगळ्यांना आवडतो. नंतर व्हाउचर बनवणारे, करस्पॉन्डन्स करणारे लोक शहरात राहू लागले. नंतर व्हाउचर बनवणारे, करस्पॉन्डन्स करणारे लोक शहरात राहू लागले आणि कुळीद, तूर, उडीद, बाजरी पिकवणारे येडे खेड्यातच राहिले. उडीद पिकवणारे येडे खेड्यातच राहिले. खेड्यात गहू पिकतो, शहरात व्हाउचरे पिकतात. कागदांचे भाव मात्र वाढतच राहिले. एके दिवशी मोठा पाऊस आला. सगळे कागद ओले झाले, पण कागदांना मोड आले नाही. आणि त्याचा शेवट असा केलेला. शेवटी गणोबाने परवा रस्त्यात थांबून 2 प्रश्न विचारले. परवा तुम्ही इतिहासात त्यांचे नाव अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते? त्यांचे नाव काय होते? आणि शेवटी भारताला पारतंत्र्य किती साली मिळाले? तर ही माझा हा जो तुकडे लिहिले ना, हा माझ्या पूर्वीच्या ज्या जुन्या कविता होत्या त्या कवितेकडनं एकदम असा काहीतरी सामाजिक वळणाकडे, म्हणजे आत्मपर कविता जी आहे ना त्याच्याकडून असा स्वकेंद्र आणि समाज केंद्र असा हा फरक होत गेला. मी कवी लिहिणारे सगळे सृजनातले लोक आहेत म्हणून हा टर्निंग पॉइंट मी माझ्या आयुष्यातला सांगितला. म्हणजे असं काही कुठल्या अमुक एक मला कोणी असं लिहायला सांगितलं वगैरे असं नाही. आणि त्यातनं मग मधनं बोलायचं, मधल्या कॉमेंट या ज्यासाठी मी ओळखला जातो त्या सगळ्या गोष्टी मग नंतर हळूहळू या अशा वाढत गेल्या. मात्र भावगीतासारख्या आत्मपर कवितेकडनं सामाजिक कवितेकडे वळताना या मधल्या टप्प्यात नामदेव ढसाळ किंवा बाकीचा मित्र परिवार या सगळ्याचा किंवा सामाजिक सगळ्याचा दृष्टिकोन तो कवितेत कसा येत गेला? त्याचा दबाव एक असतो ना की 70 सालातलं जे मुंबईतलं आणि संबंध सामाजिक वातावरण होतं ना, तर तो सगळा सामाजिक एक असा याचा एक वेगळा काळ होता. नारायण सुर्वे म्हणजे आम्ही असे दादरच्या त्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये तिथं पोलीस देखील बोलवावे लागायचे. तुम्हाला सांगतो म्हणजे नामदेवनी एकदा त्या दादरच्या साहित्य संमेलनात कविता म्हटली, संत फॉकलंड रोड म्हणून, तुम्हाला आठवत असेल तर त्या समोरच्या काही मॉबनं खुर्च्या पण उचलून अशा फेकल्या होत्या. तुम्हाला सांगतो समोरच्या त्या दादरच्या साहित्य संमेलनात खुर्ची उचलून फेकल्याचं. आणि त्याच संमेलनामध्ये माझी कविता भोपाळ चिकित्सा नावाची जी कविता आहे ती त्या संमेलनात मी म्हटलेली आणि तिचा उल्लेख टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या सगळ्याच्यामध्ये सोशल अवेअरनेस अमंग द मराठी पोएट्स अशा हेडलाईननं तो त्या माझ्या कवितेचा टाइम्स ऑफ इंडियानं तेव्हा उल्लेख केला होता. मी ती कविता तुम्हाला म्हटली तर चालेल ना? थोडस सुरुवात जरा गंभीरपणानं होते पण त्याला काही इलाज नाही. तुम्हाला सांगतो हे सगळा कविता जर प्रवास समजून घ्यायचा तर भोपाळ चिकित्सा म्हणून ती कविता आहे. भोपाळचं जेव्हा गॅस ट्रॅजेडी झाली, तुम्हाला माहित आहे मेथाईल आयसोसनेट
त्याच्यामध्ये बघता बघता एका रात्रीत 5-6 हजार माणसं तिथंच गेली, म्हणजे चालता चालताना पडली ती. परवा माझा भोपाळला एक कार्यक्रम झाला, तेव्हा अजूनही किती हजार मेली वगैरे काय त्याचा नक्की पत्ता नाही. काही लोकांचे हिशेब अडून बाकी आहेत वगैरे असं सगळं. आणि बाकी त्यांच्या पुढची जी संतती आहे तिथं जे हे झालं तर त्याचं तर नुकसान किती झालं त्याची गणतीच नाही. तर ती कविता मी एक चॅलेंज म्हणून घेतली की आपण वेगवेगळ्या अंगानं या सगळ्या उपहासाच्या या दृष्टिकोनातनं कशी. ही पहिली माझी कविता. आणि ही कविता जे नवभारत मासिकाच्या प्रातःपाठशाळा मंडळाचं मासिक आहे त्याचे मेहबूब रेगे हे थोर तत्वज्ञ त्यांनी ही कविता ऐकली आणि त्यांच्या नवभारत मध्ये छापली. आणि सचिनचे वडील विजय आपले रमेश तेंडुलकर यांनी ही कविता भारतीय ज्ञानपीठ मध्ये त्यावेळेला घेतलेली कविता आहे. तुम्हाला सांगतो माझ्या 2 कविता भारतीय कविता आहेत या ज्ञानपीठच्या संकलनामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो माझा चेहरा सगळीकडे कार्यक्रमामुळं विनोदी किंवा असा जरी असला तर ही कविता बघा, याचा उपहास लक्षात घ्या. आता त्याच कीटकांना मारायचंय, त्यात थोडासा बदलित केस. भोपाळची हे सगळं गॅस ट्रेजेडी आठवा. आता त्याच कीटकांना मारायचे, त्यात थोडासा बदलित केस. त्या मल्टीनॅशनल वाल्यांना हे रात्रीच्या गाढनिद्रेतले लोकच कीटक वाटले. त्या मल्टीनॅशनल वाल्यांना रात्रीच्या गाढनिद्रेतले लोकच कीटक वाटले. काळकाम वेगवाले म्हणाले एका टाकीतून एका तासात 2 टन वायू आसमंतात सोडला. एका टाकीतून एका तासात 2 टन वायू आसमंतात सोडला तर 2000 माणसे मरतात आणि 1 लाख जखमींना तात्पुरते उपचार करून घरी पाठवतात. तर मेलेल्यांचे जखमी झालेल्यांची गुणोत्तर प्रमाण किती. मेलेल्यांचे जखमी झालेल्यांची गुणोत्तर प्रमाण किती. पुढचा आयुर्वेदाचार्य म्हणाले भोपाळच्या शरीरात वातप्रकोप झाला व त्रिदोष चिकित्सेप्रमाणे वातप्रकोप झाला असता धाप लागणे, मळमळणे इत्यादी प्रकार संभवतात. धर्मगुरूंनी राजास पत्र पाठवले ते येणेप्रमाणे अनेक उत्तम आशीर्वाद. आपले रयतेपैकी काही हजार माणसास घुसमटल्याने देवाज्ञा झाल्याचे कळले. आपले रयतेपैकी काही हजार माणसास घुसमटल्याने देवाज्ञा झाल्याचे कळले. ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही तरीही आपण सुखरूप आहात हे ऐकून समाधान वाटले. आपण सुखरूप आहात हे ऐकून समाधान वाटले. कळावे सोबत अंगारा पाठवला आहे. सोबत अंगारा पाठवला आहे. शेअर होल्डर म्हणाले आम्ही रोजच्या व्यवहारात जबाबदार नाही, आम्ही फक्त लाभांश डिव्हिडंड लाभांश व चढ उतार याच्याशी संबंधित आहोत. तरी त्यातले काही पापक्षालनार्थ आचार्यांकडे गेले. ते व्रतस्थपणे म्हणाले तूर्त शेअर्स विकू नका पण कंपनीचे औषध मात्र घरात ठेवू नका. कंपनीचे औषध मात्र घरात ठेवू नका. काही लोक म्हणाले हा कारखाना चालवा येथून. तर ते मल्टीनॅशनल वाले म्हणाले याद राखा तुमची पण हवा बंद करीन, तुमची पण हवा बंद करीन. आणि अखेरीस शेवटी बहुमताने तेथे विज्ञानाचे स्मारक बांधायचे ठरले. शेवटी बहुमताने तेथे विज्ञानाचे स्मारक बांधायचे ठरले. तुम्हाला सांगतो भारतीय पातळीवर भोपाळच्या त्या गॅस ट्रॅजेडीवरती दुर्घटनेवरती कुणी किती काय कविता लिहिल्या हे मला माहित नाही. पण ही कविता त्या काळामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झाली होती. म्हणजे सामाजिकता नावाची जी गोष्ट आहे ना त्या वाटेला मी कसा वळलो त्याचं एक उदाहरण म्हणून या कविता मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सांगतो हो. उपरोधाचं शस्त्र नेमकेपणानं वापरून एखादा विषय उत्तम पद्धतीने कवितेत कसा आणला जातो या कवितेने सिद्ध होतं. आणि वरवर आपल्याला जरी ती गंभीर वाटत असली त्यातला आशय, कारण ज्ञानपीठच्या संग्रहात कविता जाणं हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. सरांना त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद आहेत. आणखीन एक असं की सरांनी सांगितलं पण त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे, वय वर्ष 75. ते सगळ्यांना हसवता हसवता स्वतः सुद्धा तितकेच आनंदी राहतात. त्यामुळे त्यांचं वय सांगितलं म्हणून वाटतंय. डिसेंबर मध्ये त्यांच्या वयाची 75 पूर्ण होणार आहे. त्यासाठी आपण सगळ्या रसिकांच्या वतीनं मनपूर्वक टाळ्यांच्या सुपाट त्यांना शुभेच्छा देऊया. असंच मराठी माणसांना तुम्ही हसवत राहा किंवा आशय घट देत राहा. सरांची जडणघडण वाईच झाली. वाई मधले म्हणजे
विश्वकोश असेल किंवा तिथली धनगर भूमी असेल किंवा बाईचा गणपती असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण शिकत असताना एकेकाळी असलेली श्रीमंती, एकेकाळी असलेली सावकारी, पण हे शिकत असताना आलेली परिस्थिती आणि कुटुंबाची सुद्धा जबाबदारी यातनं आपल्याला लक्षात येणार नाही. पण एकेकाळी आईला मदत करावी म्हणून 24 चपात्या करून कॉलेजला सर जात होते. त्यावेळेची नेमकी परिस्थिती काय होती? काय झालं, एकदम होत्याचं नव्हतं व्हावं तसं. पण आम्ही ज्या कुटुंबातून आलो ते काही सनातनी वगैरे असं कुटुंब नव्हतं. पण आमचा सगळा जो व्यवहार होता तो सगळा ढोर समाजाशी व्यवहार होता. ते हरला वगैरे ते घेऊन त्यांना ते चांगलं कमवायला यायला, तर ते सगळे त्यांच्या गाडीतनं आम्ही जायचो यायचो. इतकं जाण्या येण्याचा सगळा, म्हणजे आमचे जे अगदी अखेरचे कठीण दिवस आले ना, तेव्हा मला आठवतंय की ते शंकर बाबाजी सदाफुले नावाचे जे गृहस्थ, त्यांनी 5-10 किलो जोंधळे आमच्याकडे आणून दिले. ते दळून आणल्यावर आम्हाला जेवण मिळालेलं तो वाटतो. तर हे जे सगळे संबंध त्या काळात आमच्यावर ते संस्कार झालेले. पण नंतर काय सगळंच मग गेल्यानंतर परागंदा व्हावं तसं झालं. आणि मग मी इथे पुन्हा एकदा उल्लेख करतो की मी जे आज इथे B.Com झालो, मॅट्रिक झालो आणि कॉलेजमध्ये होतो, त्याचं सर्वात मोठं श्रेय मी यशवंतराव चव्हाणांना देतो. कारण त्यांनी 1200 रुपयाच्या उत्पन्नाचं 900 रुपयाच्या उत्पन्नाची EBC, इकॉनॉमिकली बॅकवर्ड EBC, ते संबंध शाळेतली 3 रुपये 4 रुपये 5 रुपये, कॉलेजची फी आणखीन काय असेल, हे सगळं आम्हाला माफ झालं. ते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्याच्यामुळे आम्हाला ही सवलत मिळाली. तर हे मी एकदा 15 ऑगस्ट नंतर 47 नंतर जन्माला आलेल्यांना एकदा त्यातल्या कोणालाही 9:30च्या बातम्यात, दूरचित्रवाणीच्या टीव्हीच्या बातम्यात एकदा बोलवलं होतं. तेव्हा मी जाहीरपणे 9:30च्या बातम्यात ते सांगितलं. रामदास फुटाणे म्हणाले, अशोक म्हणे तू फार महत्वाची गोष्ट संबंध समाजाला सांगितलीस म्हणून. आम्ही जे आहोत आम्हाला काय, मी शाळेत जो मला रोज उभं करायचं, पाठीमाग चड्ड्या फाटलेल्या असायच्या, त्यामुळे मी शर्ट इन करत नव्हतो. अशा अवस्थेत गेला. अनाथ विद्यार्थी गृहात काही दिवस होतो. आम्ही सगळे कुठे पापड लाटा, अमुक करा तमुक करा. मग वाईला भावाकडे गेलो. तिथनं यावर्षी कुठे सातारा छत्रपती कॉलेज कमवाणी शिका. काल मला वाटतं श्रीरामपूरला मी त्या महाविद्यालयात काल उल्लेख केला अण्णांच्या, कर्मवीर अण्णांच्या, ती सगळी मुलं असायची तिथे 1 वर्ष. मग नाशिक रोडला येता अपडाऊन कर मनमाडते. मग मनमाड वाईला गेल्यानंतर पुन्हा ज्युनियर सिनियर SY B.Com आणि SY TY ज्याला म्हणतात ते B.Com ची 2 वर्ष केली आणि मुंबईमध्ये आलो. तर त्या 3 गावांचा मी स्वयंपाक करत होतो तुम्हाला सांगतो. आणि ते करून मी शाळा कॉलेजमधनं आलं की गहू निवडायला घ्यायचे, तांदूळ निवडायला घ्यायचे, असा सगळा तो. पण माझ्यावर संस्कार सगळा जो घडलेला आहे तो मराठी विश्वकोशामध्ये लायब्ररीमध्ये माझा भाऊ होता, माझे बंधू नव नायगावकर. आणि त्या ह्युमॅनिटीज सेक्शन म्हणजे मानवीय विद्या ज्याला आपण म्हणतो, विश्वकोशामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये जे पिरियडिकल्स येणार नाहीत अशी नियतकालिक जगातली, म्हणजे एशियन रेकॉर्डर किंवा किसिन्स कंटेम्पररी, हे आज नावं सुद्धा कोणाला माहीत नसतील, अशी सगळी जी काही पिरियडिकल्स नियतकालिक आहेत ती सगळी वाचायला मिळायची. आणि मी अक्षरशः गुरासारखा त्या रॅकच्या मध्ये जाऊन कुठला ग्रंथ हाताशी येईल, सगळे जगातले एन्सायक्लोपीडिया काय, ग्रंथ काय, असं काय मिळेल ते वाचत राहायचो. त्या वाचनाचा म्हणजे मी तसा कॉमर्सचा विद्यार्थी, पण हे असलं काहीतरी विषयाला संबंध. माझा परमेश्वरावर विश्वास काय तुम्हाला सांगू, मी कुठलाही कॉमर्सचा नीट अभ्यास न करता B.Com पास झालो. म्हणून माझा देवावर विश्वास. पुन्हा त्या काळात वादविवाद स्पर्धा, नाटक वगैरे, त्या कलावृंदाची 2 वर्ष मला ढाल मिळालेली आहे. साष्टांग नमस्कार आणि कथा कोणाची व्यथा कोणा, या 2 नाटकामध्ये मी काम केलं आणि त्याची ढाल पण मला मिळाली होती. अर्थात तो नंतर पुढे तो विषय राहिला नाही मुंबईत आल्यानंतर. पण असा सगळा याच्यातनं मी ते सगळं बालपण गेलेला माणूस आहे तुम्हाला सांगतो. आणि समाज जो आहे ना, आणि दुसरं एक सांगतो, मी जेवढे लोक ऐकलेले असतील संयुक्त महाराष्ट्र 57च्या याच्यात
की आता ते वय किती असेल, 47चा जन्म आणि 57ला साधारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपले पंडित नेहरू हे त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला आले होते. तर त्यावेळेला आम्ही सगळे वाईला मोर्चा आलेला, हे सगळे वालचंद कोठारी, तुमचे कम्युनिस्ट पक्षाचे डांगे काय किंवा SM जोशी काय, ही सगळी त्या काळातली, नाना पाटील काय, गायकवाड काय, दादासाहेब गायकवाड काय, ही सगळी मंडळी त्या वाईमध्ये होती. मोर्चा घेऊन आले होते 10,000 लोक जवळजवळ. आणि त्या लोकांना बैलगाडीतनं आम्ही भाकऱ्या गोळा करून त्या स्वयंसेवक म्हणून 10 वर्षाचा असताना त्या बैलगाडीतनं भाकरा गोळा करून त्या तिकडे त्या प्रतापगडच्या पायथ्याशी, महाबळेश्वरच्या पायथ्याशी तिथं जाऊन त्या भाकऱ्या आम्ही त्या तिथल्या आलेल्या निदर्शकांसाठी आम्ही पोहोचवलेल्या. त्यामुळे मी नाना पाटला, आपल्या नाना पाटील ना, क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांचं भाषण अशी पांढरी लुंगी अशी मध्ये अशी करकचून बांधलेली अशी पैलवान घडी आणि असा कुर्ता असलेला, असे सगळ्या लोकांचं विडी चितळे काय हे काय, या सगळ्या लोकांची भाषणं मी लहानपणापासून ऐकत आलो. हे पण माझ्यावरती संस्कार आहेत ना. बोलण्याचा जे काय भाग आहे तो मी सगळ्या दुसऱ्यांना ऐकत आलो. मला सांगायचं काय, आत्ताच्या काळात दुसऱ्याचं ऐकून घ्यायची प्रथाच लुप्त होत चाललेली आहे. जो तो सांगतोय तो स्वतःच सांगतोय, तुम्हाला सांगतो. अरे पण दुसरा काय सांगतोय ते ऐकून घे. एका काळामध्ये आयुष्याच्या सुरुवातीला लोकांचं मी ऐकून घेतलंय आणि तेच माझ्या आतनं कुठेतरी बाहेर पडतंय की काय, असं मला वाटतं. तुम्हाला वाई सांस्कृतिक आणि सगळ्याच गोष्टीनं महत्वाचं होतं आणि त्यात तुमची जडणघडण झाली, तुम्ही सगळं सांगितलं. तुमची कविता जशी प्रसिद्ध आहे, त्या कवितेच्या बरोबरीने एक पदार्थ पण तुम्ही प्रसिद्ध केलाय. अनेक लोकांना तुमचा चिवडा खायला आवडतो आणि अनेक मान्यवर खातात. ती काय गंमत आहे? नाही, हे काय की आई थोडीशी सुगरण होती, पण आई थोडीशी अशक्त होती, तब्येतीनं दम्याचा त्रास होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तिला मदत करणं जे म्हणतात ते अगदी 5वी 6वी पासून माझ्या रक्तात. मसाले करणं, दिवाळीचे पदार्थ करणं, अगदी भाकऱ्या करणं आणि अशा थापून वगैरे. तर आई चाळीतल्या त्या महिलांना बोलवायची, अशोकच्या भाकरीला कसा पापुद्रा सुटलाय बघा म्हणून. तर इतकं मला म्हणजे मी इतका चिकित्सक आहे ना, आणि नवरा चिकित्सक असला ना स्वयंपाकाच्या बाबतीत बायकांना त्रास होतो, तुम्हाला सांगतोय. भयंकर चुका काढायची. असा रव्याचा लाडू दिला ना, थोडा जरा रवा कच्चा राहिल्यासारखं वाटतं वगैरे, असं काहीतरी चूक काढायची त्याच्यामध्ये. असं ते नवरा मूर्ख असावा स्वयंपाकाच्या बाबतीत, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. खरंच सांगतो. नाही तर प्रत्येक गोष्टीत काहीतरी हे यात अमुकच जास्त पडलंय, अमुक असं झालंय, तमुक झालंय. काय बरोबर आहे ना मी बोलतो? तर असं सगळं. आणि तो चिवडा बनवायला मी एकदा दिवाळीत चिवडा बनवायला घेतला. तुम्हाला सांगतो 7 किलोचा चिवडा. एवढं मोठं पोहे वगैरे सगळे त्याच्यात असावी, असा मोठ्या खालच्यानं ते ढवळतोय आणि समोर त्या संध्याकाळी नरक चतुर्दशीच्या का दिवाळीच्या 1 दिवस आधी शंकर वैद्य असे समोर उभे दरवाजाच्या बाहेर, आणि ते असे बघतायत की हे काय चाललंय म्हणून. हे म्हणे एवढा चिवडा कशाला, गावाचा चिवडा. तर म्हटलं ऑफिसमध्ये द्यायला लागतो, हिच्या शाळेत द्यायला लागतो, आपले यांच्याकडे डबे भरून द्यायचे असतात वगैरे. एवढा मोठा चिवडा. आता सुद्धा मी दिवाळीत जातो ना, मी केव्हाही कुठे लंडनला जातो तर मी मोठा 2-4 किलोचा चिवडा असा बनवून मी दरवेळी घेऊन जातो. आमची मुलं पण इतकी डांबीस आहेत, तर ती गेल्यावर म्हणतात की बाबा आता आपल्याला युरोपात जायचंय, जाताना काहीतरी लागेल ना, मग थोडा चिवडा बनवा. मग तिथं लंडनला चिवडा बनवतो. नंतर निघताना म्हणतात की आता तुम्ही घरी चाललात ना, मग आता आम्हालाही तुम्हाला तिकडे गेल्यावर पण खायला काहीतरी लागेल आणि आम्हालाही पण होईल, मग जाताना पण आम्हाला चिवडा. असा 3 वेळा चिवडा बनवावा लागतो, तुम्हाला सांगतो. अशा सगळं घर म्हणजे हसत असतं, तुम्हाला सांगतो. रात्री 12-1 वाजता क्रियापद चुकलंय, व्याकरणावर मारामाऱ्या होतात आमच्याकडे. शब्द चुकीचा वापरला, अमुक तमुक, त्याच्यावर हेच बरोबर आहे, नाही हा शब्द चुकीचा आहे, याच्यावर ना आम्ही वितंडवाद घालतो, तुम्हाला सांगतो. ते बाहेरचे लोक म्हणतात त्यांच्या घरात काय चाललंय कुणास ठाऊक, पण गमतीच्या गोष्टी असतात. असं म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी मोठी मुलगी आहे ना प्राची, ती एकदा जेवता तिनं असा हात असा माझ्याकडे केला. मग बाबा तुमचं भाजीविषयी काय मत आहे म्हणून वगैरे, असं मुलाखत तुम्ही कशी घेताय, तशी ती मुलाखत खोटी मुलाखत घ्यायची वगैरे. एकदा तर मी रस्त्याला चालत होतो, ती घरातला लोड घेऊन आली
लोड घेऊन आली आणि माझ्या मागे असा लोड घेऊन चालायला लागली. तर म्हणे बाबा तुम्ही घरी लोड टेकून बसला, तुम्हाला चालताना पण लोड पाहिजे म्हणून पाठीमागं लोड घेऊन असली आमची मुलं दोन्ही वात्रट आहेत. तो तुम्हाला बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.